फक्त वेड लागणं म्हणजे सायकॅट्रिक हेल्प घेणं असं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण काउन्सिलिंग घेऊ शकतो. तिला आपण जरा जास्त या स्पॉटलाईटमध्ये आणूया. ती स्त्री ती सगळ्यांना सांभाळून घेत असते, पण तिला जास्त सांभाळून घेतलं जात नाही, हे बऱ्याच महिलांचं एक ठाम वाक्य आहे. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस सांभाळून घेतलं जात नाही. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स फॅमिली सपोर्टिव्ह असते. इतर कोणाकडे बोलता येत नसेल तर ॲटलिस्ट मी माझ्या मैत्रिणींसोबत हे शेअर करू शकते. गर्ल टू गर्ल टॉक जो आपण म्हणतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. विषयी आईनी, मावशीनी, आजीनी, आत्यानी हे थोडंसं बसून समजावून सांगितलं पाहिजे. त्यांचं असंही मत असतं की शाळेमध्ये सांगितल्या जातील ह्या गोष्टी मुलींना आणि त्यांना त्या कळतील, पण शाळेत तर सांगितलं जातील, पण घरात पण एक सांगितलं पाहिजे ना. मग तुम्ही ते बोला ना तसं की ओके मला इथं प्रॉब्लेम येतो आणि दिस इज वेअर आय नीड हेल्प. बरेचदा काय होतंय की मी बोलतच नाही. प्रेग्नन्सी नंतरचा जो पिरियड आहे त्या काळात डिप्रेशन येणं, पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे थोडेसे भास होणं, भीती वाटणं, ही लक्षणं कधी कधी दिसू शकतात. आता माझ्या लाईफमध्ये तुम्ही इंटरफिअर करू नका हे मुलींमधले बदल जाणवायला लागतात. आतापर्यंत ती आई वडिलांचं ऐकणारी असते, तर त्यावेळी घरच्यांनी पण त्या मुलीला कसं समजून घ्यावं. आता ती मोठी झाली आहे म्हणून मी जर त्या वेळेस बोलायला गेले तर ते होणार नाहीये. तर मी असं सजेस्ट करेन. हाय, मी हर्षदा अँड वेलकम टू दी हेल्दी शो. आणि आज माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध अशा मानसोपचार तज्ज्ञ शुचिता घाटके मॅम, ज्यांना या मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ज्यांचा 20 ते 25 वर्षांचा अनुभव आहे आणि खूप सगळी प्रॅक्टिस केल्यानंतर ह्या अनुभवानंतर इतक्या आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. तर चला करूया सुरुवात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय होतं ना, एखादा मानसोपचार तज्ज्ञ हा शब्द ऐकल्यानंतरच बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त काहीतरी आपल्या गोष्टी जर आपल्या आवाक्या बाहेर गेल्या, काहीतरी खूपच वेड लागण्यासारखा प्रकार झाला तरच मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं. ही एकच टर्म आत्तापर्यंत बऱ्याच जणांना वाटते की असंच आहे. सो हे असंच आहे का ह्याच्यात खूप सगळे प्रकार आहेत? आता सायकॅट्रिस्ट म्हटलं की भीती वाटते, कारण त्याच्याबरोबरचा जो असोसिएटेड स्टिग्मा आहे तो फार मोठा आहे. म्हणजे सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं म्हणजे एखाद्याला वेड लागणं ह्याचं समीकरण झालेलं आहे. आता खूप वर्षांपासून हे असंच सुरू आहे. म्हणजे बेसिकली काय झालेलं आहे की सायकॅट्री आणि मेंटल हेल्थ विषयीचा अवेअरनेस जो आहे तो खूप कमी पडतोय आपल्याकडे. ओके. तर आता तुमचा जो हा कार्यक्रम आहे त्यातून आपण ज्या ऑडियन्सपर्यंत पोचू त्यांना तर नक्कीच ही गोष्ट कळायला लागेल की फक्त वेड लागणं म्हणजेच सायकॅट्रिक हेल्प घेणं असं नसतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण आपण काउन्सिलिंग घेऊ शकतो. लाईक एखादं मूल अभ्यास करत नाही, स्कूल रेफ्युजल आहे, शाळेला जायला तयार होत नाही आहे किंवा चिडचिड करतं सतत, एका जागी बसत नाही, कॉन्सन्ट्रेशनचे इश्यूज आहेत. असं लहान मुलांपासून ते ओल्ड एजपर्यंत वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत ज्याच्यासाठी सायकॅट्री गरजेची आहे. सायकॅट्रिक कन्सल्टेशन्स गरजेचे आहे. आता काय होतं की तिला आपण जरा जास्त या स्पॉटलाईटमध्ये आणूयात. ती स्त्री तर काय होतं की लहानपणापासून एक वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या पडत जातात. मुली पटकन मॅच्युअर होतात असं वाटतं आणि जेव्हा लग्न होतात तेव्हा खूप सगळे तिच्या आयुष्यात बदल होतात, शरीरामध्ये बदल होतात. लग्नानंतरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घरच्या सगळ्या मंडळींना जुळवून घ्यायचं असतं आणि आता तर इतक्या सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स लेवलवरती पोहोचलेल्या आहेत की ती जाऊन जॉब पण करते आहे, बिझनेस व्यवस्थित हँडल करते आहे, घरच्यांना व्यवस्थित हँडल करते आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती इफेक्टिव्हली हँडल करते तेव्हा कधी कधी स्वतःची मेंटल हेल्थ ती हँडल करू शकत नाही. म्हणजे काय होतं की ती त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. आता मी माझ्याच घरी बघते, आई आजी वगैरे असतील की नाही आम्हाला काही नाही झालं वगैरे, असं थोडंसं इग्नोर केलं जातं. सो हे स्वतःच्या मेंटल हेल्थकडे पण आपण प्रत्येकीनंच लक्ष देणं किती गरजेचं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी असं म्हणेन की यू कॅनॉट पोर फ्रॉम एन एम्प्टी कप. मी जर मानसिकरित्या सक्षम आहे तरच मी माझ्या घरातल्या इतर लोकांची काळजी घेऊ शकते. राईट. पण मला जर सक्षम राहायचं आहे तर मला स्वतःची काळजी आधी घेता आली पाहिजे. ती जिच्याबद्दल आपण बोलणार आहोत तिने स्वतःला आधी ॲक्सेप्ट केलं पाहिजेत, स्वतःची काळजी घेतली पाहिजेत आणि स्वतःवर मी जशी आहे तशी मी स्वतःवर माझं प्रेम असलं पाहिजे. तरच मी मानसिकरित्या सक्षम होऊन
सगळ्या ज्या माझ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण पाडू शकते. राईट. काय होतं बऱ्याच वेळा खूप सगळं टेन्शन येतं पण कुणाकडं व्यक्त व्हावं हेच कळत नाही ना. मिस्टर तेवढं शांतपणे ऐकून घेणारे असतात कधी कधी, त्यांना त्यांचं वेगळं टेन्शन असतं, त्यांची वेगळी धावपळ चालू असते ना. आपण आपल्या आईशी जास्त व्यक्त होऊ शकतो कारण तिला टेन्शन येईल आपल्याला आलेल्या गोष्टी ऐकून, किंवा सासूबाई तेवढ्या समजून घेतील की नाही माहिती नाही. सो खूप वेगळे सर्कमस्टन्सेस येतात प्रत्येकीलाच. तर मग असे खूप सगळं टेन्शन आल्यावर तिने सगळ्यात आधी काय करावं, कशी तिची एक मानसिकता शांत करावी, काय याबद्दल काय सांगाल तुम्ही? मानसिकता शांत करणं हे जे आहे ते व्यक्त होऊनच बरेचदा केलं जातं. बरोबर आहे. मी एखाद्या गोष्टीविषयी जर व्यक्त झाले तर माझ्या मनातले ज्या काही शंका आहेत त्या बरेचदा मी फक्त बोलल्याने पण मला कळतं की नक्की मला काय करायचं आहे. ओके. त्यामुळे मला इतर कोणाकडे बोलता येत नसेल तर ॲटलिस्ट मी माझ्या मैत्रिणींसोबत हे शेअर करू शकते. गर्ल टू गर्ल टॉक जो आपण म्हणतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सायकोलॉजिस्टकडे जाण्याच्या आधी सुद्धा ती स्वतःला थोडंसं काम करू शकते का तिच्या मनावरती, किंवा ती काय घरगुती उपाय उपचार की कुणाकडे आधी आपण गोष्टी सांगू शकतो, व्यक्त होऊ शकतो, किंवा स्वतःला शांत ठेवू शकतो असं काही? स्वतःला शांत ठेवण्यासाठी जे काही माझ्या डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस फॅक्टर्स आहेत ते आधी आयडेंटिफाय करता आले पाहिजे. ओके. म्हणजे मी स्ट्रेस फॅक्टर्स आयडेंटिफाय करून मला कशावर काम करायचं आहे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. मगाशीच आपण बोलत होतो की हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन ह्याच्यात ही तारेवरची कसरत सुरू असते. पण मग मला कुठल्या गोष्टींचा स्ट्रेस येतो किंवा कुठल्या गोष्टींचं टेन्शन येतं हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. राईट. ते आयडेंटिफाय करून त्याच्यावरती मी स्वतः काय काम करू शकते हे बघितलं पाहिजे. म्हणजे थोडंसं मला स्वतःला आधी ॲनालाइज केलं पाहिजे की मला टाईमचे इश्यूज आहेत का, मला इंटरपर्सनल रिलेशन्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत का, मला स्वतःलाच मूड स्विंग्स आहेत काही कारण नसताना, की माझं काम मला खूप जास्त होतं आहे, वेदर आय एम नॉट एबल टू मॅनेज इट. मग ते काही असेल, मुलांचं असेल, नवऱ्याचं असेल, सासू सासऱ्यांबरोबरचे इश्यूज असतील. मला एरियाज ऑफ प्रॉब्लेम जे आहेत ते मला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. आणि बाकीचे छोटे छोटे उपाय आपण करूच शकतो ना. मग लाईक रायटिंग अ डायरी. ओके. तुम्ही म्हणताय की कोणाच्या स्त्रियांच्या पोटात काही राहत नाही, सो डोंट शेअर इट विथ एनीबडी. स्टार्ट रायटिंग अ डायरी. तुम्ही लिहा की मला काय वाटते हे मी लिहून काढते. आणि जेव्हा मी लिहून काढते तेव्हा मला असं लक्षात येतं, मी जेव्हा परत ते वाचते तेव्हा मला असं लक्षात येतं की अरे हे तर खूप क्षुल्लक गोष्टी आहेत, ह्या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत ज्याचा मी उगीच बाऊ केलाय. हो, किंवा आपण जास्त ओव्हर थिंक करतो. येस. मग तुम्ही जर्नलिंग करू शकता, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, मग त्याच्यात तुम्ही एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, प्राणायाम करा, समथिंग दॅट विल मेक यू फील रिलॅक्स्ड. मग हॉबीज आहेत. प्रत्येक वेळेस काय हॉबीजला आणि ह्याला खूप वेळ देणं शक्य होत नाही, पण जेवढं शक्य आहे आणि जे मला करायला आवडतं ते मी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकते ना. ओके. ती सगळ्यांना सांभाळून घेत असते पण तिला जास्त सांभाळून घेतलं जात नाही, हे बऱ्याच महिलांचं एक ठाम वाक्य आहे. हे बरोबर आहे का, असं तुम्हाला वाटतं का? सांभाळून घेतलं जात नाही ही मनाची एक कल्पना आहे. ओके. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस सांभाळून घेतलं जात नाही. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स फॅमिली सपोर्टिव्ह असते, असत नाही असं नाही, पण कधी कधी काय असतं की स्त्रियांचे एक्सपेक्टेशन्स पण जास्त असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की मग आणि त्रास. एक्झॅक्टली. मग नक्की सपोर्टिव्ह म्हणजे काय हे डिफाईन केलं पाहिजे थोडंसं, की ओके की मला सपोर्टिव्ह म्हणजे मला घरकामामध्ये मदत केली पाहिजे. मग तुम्ही ते बोला ना तसं की ओके मला इथं प्रॉब्लेम येतो आणि दिस इज वेअर आय नीड हेल्प. बरेचदा काय होतंय की मी बोलतच नाही, तुम्ही समजून घेऊन केलं. आता एवढं तर मनातलं कोणी ओळखू शकणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की कम्युनिकेशन इज द की. आणि कम्युनिकेशन काही कुठल्याही वेळेस वन साइडेड असू शकत नाही, दोन्ही बाजूनी असलं पाहिजे. आणि दोन्ही बाजूनी सांभाळून घेणं तितकंच महत्वाचं आहे. राईट. मी नवऱ्याला सांभाळून घेते, नवराही मला सांभाळून घेतो. आणि कम्युनिकेशन म्हणजे नुसतंच बोलणं असं नाही, यू हॅव टू लेंड अ इयर एज वेल. ओके. म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे मी ऐकून घेणं पण तितकंच गरजेचं आहे ना. सो यू हॅव टू शेअर. राईट. आणि काय अपेक्षित आहे तुझ्याकडून, मला काय काय गोष्टी अपेक्षित आहेत हे सगळं क्लिअर केल्या पाहिजेत आपण. किंवा असं मनातलं कोणी लगेच ओळखणार नाही आणि आपल्या त्या गोष्टी करणार पण नाही आहे आपल्यासाठी. सो हे महिलांनी पहिला ह्या गोष्टी व्यक्त करायला हव्यात का त्यांच्या घरच्यांशी.
नक्कीच ह्या गोष्टी व्यक्त करत असतानाच एक मुलीच्या आयुष्यात एक फेज अशी येते की ती आता योग्य वयात येते. सो त्यावेळेस ना खूप बदल होतात शरीरामध्ये आणि ते पहिल्यांदाच असे काही बदल घडत असतात की थोडीशी भीती पण वाटते, टेन्शन पण येतं, काय होतं हे पण समजत नाही. असं म्हणतात की पिरियड्सच्या वेळेसच मुलींचे खूप मूड स्विंग्स होतात आणि मग ती स्वतःला तेवढी नाही अशी स्ट्रॉंग समजू शकत त्या लिमिटेड पिरियडमध्ये. तर त्यावेळी तिने स्वतःची कशी काळजी घेतली पाहिजे? बरं, सुरुवात आपण करूया ती मेनार्कीपासून. मेनार्की म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी सुरू होते तो पिरियड इज मेनार्की. आपण बरेचदा बघतो की घरातल्या स्त्रिया ज्या असतात त्या मुलींबरोबर मासिक पाळीविषयी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल MC ज्याला आपण म्हणतो त्याविषयी फारशी माहिती दिली जात नाही मुलींना, किंवा उघडपणे बोललं जात नाही. तर हे ना थोडंसं मुली जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की वयात यायला लागल्यात आता पूर्वीच्या काळात साधारण एक 14-15 वयानंतर मेनार्की सुरू व्हायची, पण आता तो पिरियड अलीकडे आलेला आहे. त्याला बरीच कारणं आहेत, पण लेट अस नॉट गेट इन टू दॅट. आता कसं आहे, मेनार्कीविषयी आईनी, मावशीनी, आजीनी, आत्यानी हे थोडंसं बसून समजावून सांगितलं पाहिजे. ओके. त्यांचं असंही मत असतं की शाळेमध्ये सांगितल्या जातील ह्या गोष्टी मुलींना आणि त्यांना त्या कळतील, पण शाळेत तर सांगितले जातील, पण घरात पण एक सांगितलं पाहिजे ना आपण समजून. काय होतं की नीट समजावून सांगितलं नसेल तर अर्धवट माहिती असेल तर भीती जास्त वाटते आणि भीती वाटती, घाण वाटती आणि हे त्याच्याविषयी जे आहे एक काय म्हणतो आपण एक एन्झायटी, स्ट्रेस आणि टेन्शन. पण आता हे पिरियड सुरू झाल्यानंतर तर ते दर महिन्याला येणार आहे. मग थोडीशी तयारी जर करून घेतली असेल मनाची आपण तर ते इझी होईल ना. मग चिडचिड होणं, उदासपणा येणं, भीती वाटणं ह्या गोष्टी होणार नाहीत. इट इज जस्ट दॅट तुम्ही फक्त ही गोष्ट कम्युनिकेट करणं गरजेचं आहे की दिस इज अ नॉर्मल फिनॉमिनन, सगळ्यांनाच यू हॅव टू गो थ्रू दिस. ह्याच्यात काहीही घाण वाटण्यासारखं काहीच नाहीये. कारण काय आहे, आत्ता जर मनात घाण वाटायला लागली तर अशा मुली पुढे जाऊन डिप्रेशन आणि एन्झायटी चा त्रास त्यांना सुरू होतो आणि मग त्याच्याही पुढे जाऊन नंतर त्यांना पुढच्या आयुष्यात सेक्शुअल प्रॉब्लेम्स पण डेव्हलप होतात. त्यामुळे अशा वेळी घरातल्या आईने थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे, कारण आई तिला जास्त जवळची असते आणि ती व्यवस्थित तिला समजून सांगू शकते. ह्या गोष्टी समजल्यानंतर काय होतं की जेव्हा एक सर्टन वयामध्ये आपल्याला बदल जाणवायला लागतात तेव्हा आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल होतात की आता मी छान दिसायला लागली आहे किंवा मला माझ्याप्रमाणेच गोष्टी व्हायला पाहिजेत, आता माझ्या लाईफमध्ये तुम्ही इंटरफिअर करू नका, हे मुलींमधले बदल जाणवायला लागतात. आत्तापर्यंत ती आईवडिलांचं ऐकणारी असते आणि आता तिला म्हणतात की पंख फुटले वगैरे, हे कॉमन फ्रेजेस वापरले जातात. तर त्यावेळी घरच्यांनी पण त्या मुलीला कसं समजून घ्यावं आणि त्या मुलीने पण काय स्वतःमध्ये बदल करावेत किंवा कसं स्वतःची मानसिकता ती छान ठेवू शकते? बेसिक मी मगाशी पण एकच गोष्ट परत मी हेच बोलते की कम्युनिकेशन इज द की. बरं, हे कम्युनिकेशन वयात येणाऱ्या मुलीशी आता ती मोठी झाली आहे म्हणून मी जर त्या वेळेस बोलायला गेले तर ते होणार नाहीये. ह्याची तयारी सुरुवातीपासून पाहिजे. तर मी असं सजेस्ट करेन की सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या मुलांबरोबर सगळं बोलत गेलं पाहिजे, फ्रेंडली रिलेशन ठेवलं पाहिजे, त्यांची समजूत वाढवत गेली पाहिजे. तुमचं आई वडिलांचं त्यांच्याबरोबरचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर जनरली मुलं ऐकत नाहीत असं होत नाही. पण मी जर वयात येणाऱ्या मुलीला डायरेक्टच काहीतरी ॲडवाइसेस द्यायला गेले आणि ह्याच्या आधी कधीही मी काहीच बोललेली नाही, ती गोष्ट ॲक्सेप्ट करणार नाही, ऐकणार नाही, ॲक्सेप्ट करणार नाही, ऐकणार नाही. आणि अशा वेळेस पॅरेंट्सना पण एक टेन्शन येतं की आता मुलगी वयात येते, तिच्यात बदल होत आहेत, तर पटकन मुलींनी पळून जाण्याचे प्रकार किंवा ती आम्हाला काही गोष्टी शेअर करत नाही, आमच्या पीठपिछे तिने काहीतरी चुकीच्या गोष्टी करायला नकोत, असं त्यांनाही खूप एक दडपण असतं त्यांच्या मनावरती. आणि ह्या मुलीला पण काही गोष्टी शेअर करण्याइतपत ती धाडस दाखवत नाही. तर अशा वेळी काय वाटतं तुम्हाला की कशी आपण पॅरेंट्सनी पण आणि मुलींनी पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत? कारण तिच्यावरती एक वेगळ्याच प्रकारचं प्रेशर येतं जेव्हा ती मोठी होते ना. आता तू घरातून बाहेर जास्त राहायचं नाही किंवा मुलांशी जास्त तू बोलायचं नाही, एक रेस्ट्रिक्शन तिच्यावरती खूप येतात आणि तिला असं सडनली वाटायला लागतं की ही एवढी बंधनं अचानक का माझ्यावर येतात, मग तिची चिडचिड वाढते. सो हे खूप वेगळे बदल अचानकच घडत आहेत. तर मग हे कसं आपण सॉर्ट करू शकतो? आता वयात येते मुलगी म्हणजे काय होतं तर हॉर्मोनल चेंजेस होतात.
पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. Right. मग इथं मला असं वाटतं की मला कळतंय की मला कोणी ॲडवाईस करायची काही गरज नाही आहे, मला समजतं, आता मी मोठी झाले, आता मी मोठी झालेली आहे. मग अशा वेळेस आई वडिलांनी फार दमदाटीने काही करून उपयोग नसतोय. बरोबर आहे. प्रोज अँड कॉन्स, चांगलं काय आणि वाईट काय ह्या गोष्टी समजावून सांगणं आणि दोघांनी मिळून त्यातून एक मध्य गाठणं की ओके तुला बाहेर जायचं आहे ना, तर आपण एक वेळ ठरवूया, इतक्या वेळेत तू परत आली पाहिजेस. म्हणजे फार ऑथॉरिटेटिव्हली आणि दमदाटीने केलेल्या गोष्टी कुणी ऐकत नाही. जेवढं आपण प्रेमाने समजावून तिला ते पटेल गोष्ट. एक्झॅक्टली, प्रेमाने समजावून सांगणं महत्त्वाचं आहे. अँड प्लस कसं आहे की मलाही महत्त्व दिलं जातंय, माझंही कोणीतरी ऐकतंय, हा सेन्स येणं फार महत्त्वाचं असतं. मुलगी मोठी तर झालेली आहे, आता वयात आलेली आहे, तर लगेच सुरुवात होते ती लग्नाची. इतकी गडबड करतात. त्या मुलीला स्वतःला लग्न करायचं आहे का, तिची इच्छा आहे का, काही किंवा बाकीच्या काहीच गोष्टी जास्त विचारात घेतल्या नाहीत, बऱ्याच ठिकाणी घेतल्या जात नाहीत. आणि काही ठिकाणी असतं की मुलीला तेवढं स्वातंत्र्य पण दिलं जातं, तो फ्रीडम मिळायला पण पाहिजे. सो एक सर्टन एज असतं ना, त्या एजमध्ये लग्न झालंच पाहिजे असं पण म्हणतात. सो हे बर्डन जेव्हा येतं तेव्हा आणि खूप सगळ्या मनावरती ताणतणाव येतो. तर त्याबद्दल काय, की पॅरेंट्सनी योग्य वयातच लग्न लावून देण्याची गडबड केली पाहिजे का, काय वाटतं? मी असं सांगेन की मॅरेज हा एक पॉझिटिव्ह स्ट्रेस आहे. स्ट्रेस दोन प्रकारचे असतात. एक पॉझिटिव्ह स्ट्रेस, चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्याचा जो स्ट्रेस येतो तो पॉझिटिव्ह असतो. आणि दुसरा म्हणजे नेगेटिव्ह स्ट्रेस, काही इव्हेंट्स, लाईफ इव्हेंट्स असतात जे विच हॅव अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट. तर लग्न, मुलगी पूर्णरित्या तयार नसेल तर लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही. तिला काय वाटतंय, तिला कशा प्रकारचा जोडीदार किंवा साथीदार हवा आहे हे थोडंसं बघितलं गेलं पाहिजे. कारण आता कसं आहे, आता पूर्वीच्या काळात आई वडील काय ठरवतील त्याप्रमाणे लग्न व्हायची, पण आता थिंग्स हॅव चेंज्ड, अपेक्षा बदललेल्या आहेत. आता फक्त गृहिणी असं कुणी राहिलेलं नाहीये, फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेला आहे. त्यामुळे मुलींना काय वाटतं आणि त्यांना कशा प्रकारचं पुढे आयुष्य जगायचं आहे हे थोडंसं कन्सिडर केल्याशिवाय पुढे जाण्यात काही पॉईंट नाही आहे. असं पण होतं त्या मुलीला पटकन कोणी पसंतच पडत नाही आहेत, नकार देत राहणं, तिचं वय निघून चाललंय, ह्या सगळ्या गोष्टींचा एक वेगळाच ताणतणाव पुन्हा फॅमिलीवरती येतोच. मग ते प्रेशराईज केलं जाणं, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण खूप इझिली सॉर्ट करू शकतो का? येस, इझिली सॉर्ट करू शकतो. काय आहे, वेळ निघून जातीये म्हणून येईल त्या स्थळाशी लग्न करणं योग्य नाही ना. एकमेकांबरोबर मुलगा मुलगी कॉम्पॅटेबल आहेत की नाही, आपल्या फॅमिलीज कितपत कॉम्पॅटेबल आहेत हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे मी कुठल्या वातावरणात वाढले, मला जर त्या वातावरणातून अगदीच ऑपोजिट वातावरणात नेऊन सोडलं तर मला ती ॲडजस्टमेंट करणं पण अवघड होते. आणि बेसिकली लग्न झाल्यावर दोघांनीही ॲडजस्टमेंट्स ह्या कराव्याच लागतात. घरातील प्रत्येक व्यक्तीला ॲडजस्ट करावं लागतं. जसं मुलीला ॲडजस्ट करायचं आहे तसं तिच्या नवऱ्याला, तिच्या घरातील इतर व्यक्ती म्हणजे सासू सासरे सगळ्यांच्याच आयुष्यात चेंज होणार असतो. सो हे सगळ्यांनी मिळून बसून की ओके हे काही रोल्स जर डिफाईन केले तर इट विल बी इझियर. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची हेल्प घेऊ शकतो का, की एवढा सगळा प्रॉब्लेम आजूबाजूला चालू आहे आणि ह्याच्यावरती मला काहीच आता मार्ग सुचत नाही आहे, दिसत नाही आहे, खूप सगळं टेन्शन येतं आहे, अशा वेळी जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर तुम्ही तिला कन्सल्ट करता का? येस, मरायटल काउन्सिलिंग म्हणतात. मरायटल काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, ओके, ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे अशा गोष्टी व्यक्त करणं पण गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन पण मिळू शकतं. त्यामध्ये मनात ठेवून गोष्टी, त्याचा ताण घेण्यापेक्षा नाही, प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण नक्कीच काम करू शकतो. पण प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. माझंच बरोबर आहे असं जर मी म्हणत राहिले तर मग तिथं कुणीच आपली मदत करू शकणार नाही. बरोबर. लग्नापर्यंत गोष्ट येऊन पोहोचली, लग्न झालं सुद्धा, त्याच्यानंतर एक वेगळंच तिच्या आयुष्यात टेन्शन चालू होतं की सगळ्यांची एकतर मनं जिंकायची आहेत, आपण आपलं गाव सोडून, घर सोडून आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी, तिथे सगळ्यांसोबत आपल्याला ॲडजस्ट व्हायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात चालू असताना एकतर आयुष्यात खूप मोठा बदल झालेला असतो हा. त्यात एक वेगळंच प्रेशर चालू होतं की आता तुम्ही बेबी प्लॅन करा, आम्हाला घरात पटकन लहान बाळ हवं आहे. म्हणजे खूप सगळे ह्याच्यावरती मीम्स पण व्हायरल झालेत ॲक्च्युली, की लगेच मोठे लोक असतात ना घरातले विचारतात काय मग आता कधी देताय गुड न्यूज वगैरे. एवढ्या पटपट हे सगळे गोष्टी घडत आहेत, चेंजेस होत आहेत. तर यावरती काय मत आहे तुमचं, की एवढी गडबड करणं
गरजेचं आहे का ती स्वतः तयार तर असलीच पाहिजे या गोष्टीसाठी? माझं म्हणणं असं आहे की त्या घरात ती मुलगी आधी सेटल झाली पाहिजे, त्याशिवाय त्यांनी बेबीचा विचार करणं योग्य नाही. मीच जर सेटल झालेली नाही आहे तर मी बाळाची काय काळजी घेणार ना. आणि मला ह्या गोष्टींचं जर प्रेशर आलं तर मग मला एन्झायटी, डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात आणि प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे मी आधी त्या घरात व्यवस्थित सेटल होणं गरजेचं आहे. अशी एखादी कोणती केस तुम्ही सॉल्व्ह केली आहे का, किंवा असा एखादा काही किस्सा प्रसंग काही आठवतोय का की खूपच क्रिटिकल होतं आणि तिला एवढ्या सगळ्या टेन्शनमधून थोडीशी तुम्ही हेल्प केली आणि ती छान तिचं आयुष्य छान जगायला लागली, तिच्या फॅमिलीने खूप छान हेल्प केली, असं काही घडलंय? आता 20-22 वर्षाची प्रॅक्टिस म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात, बरेचसे लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि बऱ्याचशा लोकांना आपण मदतही करतो. मी इथं अशी म्हणजे आता विषय निघाला म्हणून हाऊसवाईफ्स आणि वर्किंग वुमेन ह्यांच्यामधले थोडे प्रॉब्लेम्स वेगवेगळे येतात. म्हणजे आता हाऊसवाईफ जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी कन्सल्ट करते तेव्हा तिचे विषय वेगळे असतात. शी फील्स की शी इज नॉट ॲप्रिसिएटेड. राईट. म्हणजे घरातले व्हॅल्युएबल नाहीये. घरातले लोक काय म्हणतात की मुलं सुद्धा फॉर दॅट मॅटर, आई काय करते, घरीच असते ना दिवसभर, काय करते. अरे पण मला विचाराल तर हाऊसवाईफ हा सगळ्यात जास्त करते, सगळ्यात अवघड जॉब आहे आणि वेअर यू आर नॉट ॲप्रिसिएटेड. मी काम करते, मी समजा 9 ते 5 काम करते, मी 5 वाजता घरी आले की माझा विषय तिथं संपतो, बरोबर आहे. पण आईचं 24 तास सुरू राहतं की नाही. आणि इव्हन वर्किंग वुमेन जे आहे तर त्यांना तिथे ॲप्रिसिएशन मिळतं, कौतुक त्यांच्या मॅनेजर किंवा कलिग्स कडून वगैरे. पण आईला कधी, नाव आय विल आस्क यू अ क्वेश्चन की हॅव यू एव्हर सेड थँक्यू टू युअर मदर? म्हणजे जेव्हा एक गोष्ट आपण मॅच्युअर होतो आणि कळायला लागतात ना, तेव्हा आपण छोट्या छोट्या कॉम्प्लिमेंट्स द्यायला मी खूप उशिरा सुरुवात केली खरं तर, की आई जेवण खूप छान झालंय किंवा आई आज भारी दिसतेस. फक्त हे थोडंसं लवकर झालं आणि प्रत्येकाकडून झालं तर खूप छान वाटेल तिला पण. एक्झॅक्टली. त्यामुळे आणि असंही आहे ना, थोडंसं ॲप्रिसिएशन मिळालं की आपलं कामही सुधारतं. आणि एक पॉझिटिव्हिटी घरात तयार होते, पॉझिटिव्हिटी होते आणि आईलाही बरं वाटतंय ना. सकाळी उठल्यापासून स्वतःचा एक कणभरही विचार न करता कंटिन्युअस राऊंड द क्लॉक आई सगळ्यांसाठी काम करत असते. मग एखादा दिवसच फक्त मदर्स डे का? एव्हरी डे यू शुड ॲप्रिसिएट व्हॉट युअर मदर इज डुईंग फॉर यू. राईट. आणि प्रत्येकाने ॲप्रिसिएशन एक्झॅक्टली सगळ्यांनीच. मी आता हा फक्त एक एक्झाम्पल म्हणून दिला की आई म्हणून, पण नवऱ्यांनी म्हणा, सासू सासऱ्यांनी म्हणा, अगं छान चाललंय, छान केलंयस, असं म्हटलं तरी पुढच्या वेळेस 1-2 पदार्थ जास्त होतात आणि खूप वेगळी एनर्जी क्रिएट होते लगेच, चेहऱ्यावरती तिच्या पण चमक येते. येस. आणि दुसऱ्या बाजूला वर्किंग वुमन बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा ती सुद्धा घरातली कामं करून बाहेरची कामं करत असते. पार्ट टाइम जॉब करणाऱ्या बायका पण असतात, फुल टाइम करणाऱ्या पण असतात, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळेच असतात. बरोबर आहे. टाइम मॅनेजमेंट आहे. आता अर्थात आपली गावं छोटी आहेत त्यामुळे कम्युटेशनचं फार काही नसतं की 1 तास लागतो मला कामावर जायला वगैरे, असं काही नाही. पण मला टाइम हा मॅनेज केलाच पाहिजे ना. म्हणजे माझा स्वयंपाक वेळेत झाला पाहिजे, माझ्या मुलांचं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, ते सगळं बघून मी कामावर जाणार आहे. त्यामुळे तो स्ट्रेस जो आहे तो एक वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही घरी राहिलात तरी तुम्हाला स्ट्रेस असणार आहे. बाहेर असाल तरी सुद्धा स्ट्रेस आहे. पण मग तिने स्वतःसाठी अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत का की जी ती स्वतःला छान ठेवू शकेल? थोडासा वेळ काढला पाहिजे, जसं तुम्ही मला म्हणालात मगाशी, तसं अजून काय काय गोष्टी ती करू शकते स्वतःसाठी? मी मगाशी पण हीच गोष्ट सांगितली की गर्ल टू गर्ल टॉक जो आहे तो झाला पाहिजे. प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेस माझ्या मनातल्या सगळ्याच गोष्टी मी शेअर करते असं नाही, पण आपल्या मैत्रिणींना भेटल्यावरती काही विषय वेगळे होतात. त्यामुळे थोडंसं आपण आपला स्ट्रेस विसरतो बरेचदा. ती खूप प्रयत्न पण करते ॲक्च्युली. म्हणजे मी माझ्याच काही ओळखीच्या मैत्रिणी ज्या आहेत ना त्यांच्या अनुभवावरून की पहिला घरात सांगण्याचा प्रयत्न करते ती, आपल्या मिस्टरांबरोबर काही गोष्टी शेअर करूयात, नाहीतर मग सासू सासरे आई वडील, पण तितकंसं समजून घेणारं आणि तेवढा छान रिस्पॉन्स तिला पुढून मिळतच नाही, त्यावेळी ती अजून खचून जाते. सो यावरती तुम्ही सगळ्या फॅमिलीला काय सजेस्ट कराल? फॅमिलीला परत वी गो बॅक टू कम्युनिकेशन. प्रत्येकाने एकमेकांशी बोललं पाहिजे. म्हणजे तिला काय वाटेल किंवा मिस्टरांना काय वाटेल, मला काय वाटतं ते मला सांगता आलं पाहिजे.
बरोबर आहे. आपण मगाशी पण हीच गोष्ट बोललो की मनातलं ओळखून कोणी काही करू शकत नाही. पण समोरचा इंटरेस्टेडच नसेल तर तुझ्या गोष्टी नेहमीच आहे, तुझं काय रोजच आहे, मला काही या गोष्टी सांगू नको, असे वैतागलेले पण भरपूर जण आपले समोरचे असू शकतात. ते एवढं छान कम्युनिकेशन करूच शकणारे नसतात. मग तेव्हा तिने स्वतःसाठी काय केलं पाहिजे? मग कम्युनिकेशन जर शक्य नसेल तर मग थोडा स्वतःसाठी वेळ काढणं. स्वतःच्या हॉबीज काय आहेत. आता खूप लोकांना मला वाचायला आवडतंय, मला पेंटिंग आवडतंय, किंवा मला गाणं शिकायला आवडेल, मला डान्स करायला आवडेल. मग थोडासा वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. आणि प्लस समोरचा व्यक्ती नॉट इंटरेस्टेड जरी असला तरीही मला काय वाटतं हे मी थोडंसं कन्वे हे करतच राहिलं पाहिजे. कुठं तरी ते पोचेलच ना, कारण यू कॅनॉट स्टॉप ट्राईंग. आणि मी मगाशी पण हीच गोष्ट बोलले की आय हॅव टू लर्न टू एक्सेप्ट माय सेल्फ. राईट. मी स्वतःला एक्सेप्ट केलं पाहिजे. मी दिसायला कशी आहे, मी उंच आहे, गिड्डी आहे, जाड आहे, बारीक आहे, व्हॉट एव्हर आय एम, आय हॅव टू एक्सेप्ट माय सेल्फ, आय हॅव टू लव्ह माय सेल्फ. पहिला इथूनच सुरुवात केली पाहिजे. प्रेग्नेन्सीचा मध्ये विषय निघाला होता आपला, आणि त्यावेळी तर अजून जरा चेंजेस होतात एका स्त्रीच्या आयुष्यात, तिच्या शरीरामध्ये तर खूपच काही गोष्टी. तिची चिडचिड होत असते काही वेळेला, आणि काही गोष्टी तिला पण समजत नसतात की काय चाललंय आजूबाजूला. तर अशा काळात तिने काय म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि स्वतःला कसं ठेवलं पाहिजे तिने प्रेग्नन्सीमध्ये, म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान असेल किंवा आफ्टर प्रेग्नन्सी? प्रेग्नन्सीचे 9 महिने स्ट्रेसफुल असतात सगळं व्यवस्थित होईपर्यंत, आणि तेव्हा सुद्धा हॉर्मोनल चेंजेस खूप होत असतात. प्रत्येक वेळेस एव्हरीबडी डझंट सेल स्मूथली. काहीतरी हिकअप्स असतात, कुणाला काहीतरी प्रॉब्लेम्स येतात प्रेग्नन्सीमध्ये, आणखी काय. पण पोस्टपार्टम म्हणजे प्रेग्नन्सी नंतरचा जो पिरियड आहे त्या काळात डिप्रेशन येणं, पोस्टपार्टम सायकोसिस म्हणजे थोडेसे भास होणं, भीती वाटणं, ही लक्षणं कधी कधी दिसू शकतात. ओके. तर ह्या सॉरी टू इंटरप्ट यू, बट हे पण आहे की आफ्टर प्रेग्नन्सी तिच्यात खूप बदल झालेले असतात शरीरातले, आणि हेअरफॉल होणं एकदमच दिसायला लागतं, किंवा स्वतःमधले बदल ती ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणून पण डिप्रेशन येतं का? ॲक्सेप्ट करू शकत नाही म्हणून डिप्रेशन येतं असं नाही. काही वेळेस काही लोक दे आर प्रोन फॉर मूड डिसऑर्डर्स. म्हणजे समजा आता माझ्या घरात मूड डिसऑर्डर आहे, माझ्या घरात कोणाला तरी डिप्रेशन आहे, तर मग हे असे प्रकार होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. प्लस दुसरंही असं आहे की मला ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला झेपेल की नाही, किंवा आता प्रेग्नन्सी नंतर म्हणजे एकदा बेबी झाल्यावरती नवऱ्याचं लक्ष पण बाळाकडे जास्त आहे, माझ्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का, असे छोट्या छोट्या गोष्टी असतात. पण हे सगळे जे डिसऑर्डर्स आहेत, जे काही म्हणा, डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, दीज आर ट्रीटेबल. दीज आर ट्रीटेबल म्हणजे ते काही दिवसात बरं होऊन जाईल असं करून चालणार नाही आहे. यू हॅव टू सीक हेल्प. म्हणजे अशा वेळेस तो स्टिग्मा बाजूला ठेवून तुम्ही प्रॉपर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं कधीही योग्य राहील. राईट. किंवा शरीरामध्ये जे बदल झालेले असतात, जे समोर दिसतात आपल्याला मिररमध्ये, आणि त्यामुळे पण ती खचून जात असेल की आता मी पूर्वीसारखी तेवढी सुंदर नाही दिसत आहे, मला तितकं छान कोणी कौतुक करत नाही आहे माझं, आता माझी किंमत थोडी कमी होत चालली आहे, आता सगळ्यांचं लक्ष जरा दुसरीकडेच आहे, म्हणून पण येणारे पेशंट तुमच्याकडे खूप आहेत असा विचार करणारे? आहेत. त्यांना तुम्ही काय सल्ला देता? आता तुम्ही म्हणालात ना की माझे म्हणजे मी पूर्वीसारखी दिसत नाही आहे, किंवा मी माझं वजन वाढलंय, केस गळत आहेत. तर बरेचसे लोक, बऱ्याचशा मुली येतात किंवा बऱ्याचशा बायका ही येतात ज्यांना असं वाटतं की म्हणजे मी दिसायला छान नाही आहे, किंवा माझं नाकच वाकडं आहे, किंवा माझा रंगच असा आहे. हे सगळं जे आहे हे थोडंसं विथ काउन्सिलिंग आणि विथ अ लिटल बिट ऑफ मेडिसिन कॅन बी हेल्प्ड. कारण बरेचदा काय असतं की थोडंसं ह्या लोकांना अंडरलाईंग डिप्रेशन असतं, म्हणजे ते अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतंय. म्हणजे ते स्वतःलाच तसे समजत असतात की मी कुठेतरी कमी आहे, कॉन्फिडन्स कमी असतो थोडंसं. त्यामुळे त्या लोकांशी तुम्ही थोडंसं बोलून, समजावून सांगून ह्या गोष्टी आपण करू शकतो डेफिनेटली. प्रेग्नेन्सीबद्दल आणि पोस्ट प्रेग्नेन्सी त्याबद्दल खूप सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, आणि त्यामध्ये तिने स्वतःला पण तितकंच स्वतः आधी महत्त्व दिलं पाहिजे. पण आफ्टर प्रेग्नेन्सी एक आफ्टर सम टाईम
एक अशी वेळ येते की ज्यावेळी तिला असं जाणवायला लागतं की आता आपण अजून थोड्या वयाने मोठ्या झालो, एका वेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती आलेलो आहोत, मुलं मोठी होतात आता, आणि तेव्हा शरीरामध्ये अजून बदल जाणवायला सुरुवात होते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता तुम्ही जो प्रश्न विचारताय तो पेरिमेनोपॉज असं म्हणू आपण त्याला. इथं आपण थोडंसं एम्प्टी नेस्ट सिंड्रोम बद्दल बोलू शकतो. म्हणजे कसं असतं की मुलं आता मोठी झालेली आहेत, इतके दिवस आई म्हणा तिचं सगळं आयुष्य जे असतं ते त्या मुलांच्या अवतीभोवती फिरत असतं. आता दे आर रेडी टू फ्लाय. मुलं बाहेर पडली की तुमचं नेस्ट हे एम्प्टी होतंय. सो दॅट सेन्स ऑफ लोनलीनेस यायला लागतो इथे. आणि प्लस ही वेळ अशी आहे की फक्त मुलं बाहेर जातात असं नाही आहे. पेरिमेनोपॉजमध्ये माझ्यामध्ये सुद्धा बरेचसे बदल होत आहेत. म्हणजे माझे आता पिरियड्स इरेग्युलर झालेले आहेत, मला हॉट फ्लशेस होतात, म्हणजे अंग एकदमच सगळ्यांना थंडी वाजत असते तर मला दरदरून घाम आलेला असतो, हॉट फ्लशेस येतात, किंवा माझे जॉईंट पेन्स सुरू होतात मला. हे सगळे जे आहेत हे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे बेसिकली होणाऱ्या गोष्टी आहेत. तर अशा काळात डिप्रेशन आणि एन्झायटी येण्याची शक्यता जास्त होते. प्लस मला असंही वाटतं की आता मी आय एम लुझिंग माय फेमिनायनिटी. मग माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्ष पण कमी होतंय, मग ह्यांचं बाहेर कुठे काही आहे का, तो वेगळाच विचार चालू वेगळे, म्हणजे एका वेगळ्याच डायरेक्शननी हे सगळे विचार सुरू होतात. त्यामुळे हा पेरिमेनोपॉझल पिरियड जो आहे ह्याच्यावर सुद्धा थोडंसं काम करणं गरजेचं असतंय. आता मुलं एकदम बाहेर जाणार तेव्हा मी काहीतरी हॉबी वगैरे एकदम नाही सुरू करू शकत. सो थोडंसं सुरुवातीपासूनच मला स्वतःसाठी थोडा वेळ देऊन काहीतरी ह्या पिरियडसाठी हळूहळू माझी तयारी आधीच सुरू झाली पाहिजे. किंवा अगेन फॅमिलीने पण तेवढं एक समजूतदारपणा दाखवायला पाहिजे. मुलांनी पण ते जेव्हा त्यांचं स्वतःची एक लाईफ एन्जॉय करतायत तर त्यामध्ये कुठेतरी आई एकटी पडतीये का, तिला आपण थोडंसं तिच्याशी बोलूयात, कारण हा संवाद खूप कमी होत चालला आहे. आणि त्यामुळे घरातील मुलांनी पण, म्हणजे मुलगी असेल किंवा मुलं असेल, त्यांनी पण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना. मी इथं असं सांगेन की आज आता मुलांमध्ये मुलींमध्ये मोबाईल ॲडिक्शन हा एक मेजर इश्यू झालेला आहे. म्हणजे आम्ही असं पूर्वी सजेस्ट करायचो की एक मील, कमीत कमी एक मील सगळ्या फॅमिलीनी एकत्र घेतलं पाहिजे. मग ते लंच असू दे, डिनर असू दे, जे काही तुम्हाला जमतंय. आता एक मील एकत्र घ्या असं म्हटलं की तुम्हाला 4 लोक मोबाईलवर दिसतात. जेवताना पण मोबाईल लागतोच. म्हणजे आईला काही सांगायचं असेल तरी मेसेज करणारे लोक पण आहेत, व्हॉट्सॲपवर मेसेज बघ. किंवा असं पण होतं की आई तुला एकटं वाटतंय ना, थांब तुला एक मोबाईल देतो घेऊन, मोबाईलमधलं सगळं शिकवतो आणि ते तुझं तू पण मोबाईल बघत बस. नाही, इथं मी असंही म्हणेन की वयात येणाऱ्या मुलींबद्दल एक पॉईंट माझा बोलायचा राहिला की सायबर क्राईमचे शिकार होणाऱ्या मुली पण आजकाल खूप आहेत. कारण अननेसेसरी इन्फॉर्मेशन खूप अनोळखी लोकांना डिस्क्लोज केली जाते. त्यामुळे त्याविषयी थोडंसं फॅमिलीने हा ॲस्पेक्ट जो आहे तो मुलींना समजावून सांगणं, ओके तुला चॅटिंग करायचं आहे कर, पण कितपत शेअर करायचं आणि काय शेअर करायचं हे थोडंसं क्लिअर, समोरच्या व्यक्तीला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येणं ह्या वयातल्या मुलांना थोडंसं अवघड असतं. पण फक्त एवढंच आहे की ओके तू चॅट करतेस ना, जर तुम्ही पूर्णच काही करायचं नाही असं म्हटलं तर मग ते चोरून करणार. त्याच्यापेक्षा यू बी व्हेरी व्हेरी क्लिअर की मला काय काय करायचं आहे, म्हणजे व्हॉट यू आर नॉट सपोज टू डू. ह्याला एक लाईन, यू हॅव टू ड्रॉ लाईन वयात येणाऱ्या मुलांविषयीची. मग कमिंग बॅक टू पेरिमेनोपॉजमध्ये थोडासा स्वतःचा एक्सरसाइज आम्ही असं सजेस्ट करू की वॉकिंग इज अ नॅचरल अँटीडिप्रेसंट. अंडर युटिलाइज्ड अँटीडिप्रेसंट म्हणजे वॉकिंग आहे. अगदी अगदी तुम्हाला पैसे खर्च करायचे नाही आहेत, तुम्हाला जिमला जायचं नाही आहे, मेहनत काही करायची नाही आहे. यू कॅन स्टार्ट विथ अ सिम्पल वॉक. असं म्हणतात चालल्याने आपला तणाव कमी होतो. अगदी ही टर्म बरोबर आहे. अगदी 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 थॉट ऑर्गनाईज व्हायला पण मदत होते. थॉट्स ऑर्गनाईज व्हायला बागेत फिरल्यासारखं चालायचं नाही, ब्रिस्क वॉक इज इम्पॉर्टंट. ओके. मग हेही आहे ना, योगासनं आहेत, सूर्यनमस्कार, पूर्ण शरीराला एक्सरसाइज होतो. त्यामुळे योगासनं करा, प्राणायाम, एनी सॉर्ट ऑफ ब्रीदिंग एक्सरसाइजेस आर गोइंग टू हेल्प यू रिलीव्ह युअर स्ट्रेस. आणि तो जो लोनलीनेस आहे तर
त्याच्यासाठी ती अजून काय वेगळ्या गोष्टी, आता हे सगळं करा म्हटलं तर ती अचानक तर सगळ्या गोष्टी करू शकणार नाही आहे, कारण इतकी वर्ष काहीच केलेलं नाही आहे आणि आता काय. पण असं वाटत असतं की कोणीतरी एक व्यक्ती असावी किंवा घर सगळं असावं जे आपल्याशी बोलतायत किंवा आपण कोणाशी तरी व्यक्त होऊ. अगेन एकटेपणा नको असतो कुणालाही, तो खूप एकटेपणा खातो मनाला असं म्हणतात ना, तर त्यावरती काय करता येऊ शकतं? पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या, त्यामुळे घरात कोणी ना कोणी असायचं ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकत होता अँड एव्हरीबडी टूक केअर ऑफ इच अदर. आता न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे हा एक मोठा विषयच झालेला आहे आणि एव्हरीबडी सो बिझी की कोणालाही एकमेकांसाठी वेळ नाही आहे आणि मला कोणीतरी वेळ द्यावा असं आता होत नाही ना. सो ह्याच्यासाठीच तुमचे फ्रेंड सर्कल, सुरुवातीपासून तुमचा फ्रेंड सर्कल रेग्युलर बेसिसवर तुमच्या फ्रेंड्सना भेटणं. आता बऱ्याचशा ठिकाणी रीडिंग क्लब्स असतात जिथं लाईक माइंडेड पीपल ज्यांना पुस्तकं वाचायला आवडतात ते लोक भेटतात, ते एकमेकांशी बोलतात. सो बेसिक काय आहे तर गोईंग आउट इन टू द सोसायटी. इथं ह्या फेजमध्ये आय हॅव टू मेक अ लिस्ट की मला काय काय करायचं होतं आयुष्यात, काय काय माझं राहून गेलं आहे अँड आय स्टार्ट वर्किंग ऑन दॅट ग्रॅज्युअली. प्रत्येक वेळेस कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करावं हे तर पॉसिबलच नाही आणि अपेक्षा करणं पण आता चुकीचं ठरतंय. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ते. तर ह्याचा अर्थ काय होतोय की माझं मलाच करायचंय, मला काय बरं वाटतं ते माझं मलाच करायचंय. त्यामुळे आता तुझ्यासाठी तू स्वतः आधी काहीतरी गोष्टी कर, ते जास्त इम्पॉर्टंट आहे असं पण तिला प्रत्येकीला सांगू शकतो. अगदी अगदी. बोलता बोलता तर बऱ्याच सगळ्या गोष्टी कळत आहेत आणि खरंच इतरांना पण आता समजत असेल ह्या गोष्टी ऐकल्यानंतर की तिचं आयुष्य किती बदलतंय आणि ती आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करते, तर आपण पण तिच्यासाठी काही ना काहीतरी गोष्टी करत राहिलं पाहिजे, हेही तितकं इम्पॉर्टंट आहे. जसं मेनोपॉजचा विषय निघाला होता की त्याच्या आधी आपल्याला काहीतरी सिम्पटम्स लक्षात येतात आणि नंतर कळतं की आफ्टर सम पिरियड की आता आपली मासिक पाळी जी आहे तर ती पूर्णपणे बंद होणार आहे आता. तर ह्या वेळेत पण तिच्या मनात खूप वेगवेगळे प्रश्न किंवा आता तर काय होतं हे कळत पण नाही असं पण वाटायला लागतं काही जणांना. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही की किती आयुष्य चेंज होतं त्यानंतर एखाद्या स्त्रीचं? जसं आपण मगाशी बोलत होतो मेनार्की, जसं आपण म्हणालो की त्या पिरियडमध्ये मुलींना भीती वाटती वगैरे, तसंच मेनोपॉज हा सुद्धा एक लाईक मेनार्की जे सुरू झाले दॅट इज गोइंग टू एंड, राईट. सो मेनोपॉज इज जेव्हा तुमची मासिक पाळी पूर्ण बंद होते आणि तेव्हा मग थोडेसे फिजिकल प्रॉब्लेम्स सुरू होतात. म्हणजे आता कॅल्शियम कमी होत आहे, जॉईंट पेन्स आले, युरिनरी कंप्लेंट्स काही येतात, असे फिजिकल कंप्लेंट्स ज्या आहेत त्या बऱ्याच दिसून येतात आणि फिजिकल कंप्लेंट्समुळे परत वेगळा स्ट्रेस येतो, मेंटल हेल्थ खराब होते. इथं फक्त फिजिकल हेल्थ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचसे इन्व्हेस्टिगेशन्स इथं करून घेणं गरजेचं आहे. हो, स्क्रीनिंग सगळं करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे वेळोवेळी ब्लड टेस्ट करून घेणं, ECG करून घेणं, फिजिशियनकडे रेग्युलर बेसिसवर दाखवून घेणं, चेकअप करणं. कारण काय असतं मेनोपॉज ह्याच्यानंतर आपलं जे इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन असतं हार्टला ते वी लूज दॅट मेनोपॉजमध्ये. कारण इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हार्ट अटॅक्सची वगैरे शक्यता वाढते, त्यामुळे काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. मग मेनोपॉझल लॉटमध्ये एक्सरसाइज प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मग तो एक्सरसाइज तुम्हाला तुम्हाला जो काही सूट होतो तो करा, पण त्याच्याबरोबर थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करणं गरजेचं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचं आहे. आणि मग आपले हे ब्रीदिंग एक्सरसाइजेस, मेडिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे थोडंसं स्वतःला काम ठेवण्याच्या दृष्टीने हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण आपण मेनोपॉझल होतो तेव्हा आपला पार्टनर म्हणा, मिस्टर किंवा नवरा, त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा हेल्थ इश्यूज असतात ना, राईट. त्यामुळे यू आर डीलिंग विथ दोन्ही. माझे प्रॉब्लेम्स आहेत ते आहेत आणि माझ्या मिस्टरांचे, आणि याच वेळेस सासू सासऱ्यांची आजारपणं, कारण ते पण बरेच आता ओल्ड झालेले असतात, त्यामुळे त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे जबाबदारी ही वाढतच जाते आणि ती इट इज जस्ट दॅट की आपण ती अगदी व्यवस्थित आणि पॉझिटिव्हली पार कसं पाडू शकतो
ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे इतकं सगळं ऐकल्यानंतर ना माझ्यासमोर अशी एकच गोष्ट येते की ती किती नुसता धावत असते. फक्त तो रणगाडा तो ओढायचा आहे, सगळा संसाराचा गाडा तो ओढायचा आहे, असं सगळं चालू असतं. आणि त्यामध्ये मेंटल हेल्थ आपली किती चांगली असणं हे किती गरजेचं आहे, कारण त्यावरून पण पुढच्या सगळ्या गोष्टी होतात. कारण जर टेन्शन जास्त घेतलं तर ऑब्व्हियसली हार्ट अटॅकचं असेल किंवा ब्लड प्रेशर वाढतं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढतं अगेन. त्यामुळे आपली मानसिकता तर खूप चांगली असणं हे कायम प्रत्येकासाठीच गरजेची आहे. तसं तर ही कुठे काय करते किंवा घरात तर असते, तिला काय टेन्शन येणार आहे असं म्हणून पण चालणार नाही आहे आता. त्यामुळे प्रत्येकालाच समजून घेतलं पाहिजे, हे तितकंच गरजेचं आहे. असं काही मेसेजेस किंवा काही टिप्स तुम्ही सगळ्यांसाठीच किंवा तिच्यासाठी स्पेशली काय सांगू शकाल? सुरुवातीपासून आपण हीच गोष्ट बोलत होतो की तिने स्वतःला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. राईट. तिने स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि तिने स्वतःची मेन म्हणजे काळजी घेतली पाहिजे, फिजिकली आणि मेंटली दोन्ही. तरच आपण इतरांची काळजी घेऊ शकतो, तरच आपण आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ इफ यू वॉन्ट टू टेक केअर ऑफ युअर फॅमिली. येस. आणि व्यक्त व्हा, पण योग्य व्यक्तीसमोरच व्यक्त व्हा, म्हणजे त्याचा आणि जास्त टेन्शन आणि विचार करत बसावं लागणार नाही. आणि मेन म्हणजे कन्सल्टेशन घ्यायला, टू कन्सल्ट अ सायकॅट्रिस्ट, स्टिग्मा बाजूला ठेवा. सी वेन यू नीड हेल्प, मला ताप आलाय तर मी फॅमिली फिजिशियनकडे जातेच. दॅट इज वन माय बॉडी इज नॉट वेल. जेव्हा माझं मन चांगलं नाही आहे तेव्हा मला इतका का विचार करावा लागतो? भीती असते ना मनात की आम्ही सांगितल्या सगळ्या गोष्टी किंवा आम्ही सांगूच शकत नाही एखाद्या व्यक्तीसमोर, किंवा अनोळखी आहात तुम्ही कसे मला समजून घ्याल वगैरे. खूप प्रत्येकीला काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा गैरसमज असतो किंवा मनात येतात त्या गोष्टी, आणि आम्ही पटकन असं नाही लगेच खुलू शकणार एखाद्या व्यक्तीसमोर वगैरे. पण एक मात्र असतं की समोरचा व्यक्ती जो ऐकून घेणार आहे तो इतर कुठेही डिस्क्लोज करणार नाही आहे ह्या गोष्टी. कॉन्फिडेन्शियालिटी ही मेंटेन केलीच जाते. आणि प्लस कसं आहे, सायकॅट्रिस्टकडे जाणं हे इतकं भीतीदायक नाही आहे, पण गरजेचं तर आहेच, अगदी गरजेचं आहे. आणि प्लस कसं आहे की तिने सायकॅट्रिस्टचं कन्सल्टेशन घेतलंय, ह्याच्याकडे बघण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी बदलली पाहिजे. जर आपल्याला काहीही मानसिक प्रॉब्लेम आहे तर आता खूप सारे अशा ट्रीटमेंट्स आहेत, काउन्सिलिंग आहे, औषधं आहेत ज्यांनी लाईफ कॅन बी मेड इझियर. ओके. कारण स्ट्रेस जो आहे, कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस फक्त मेंटली नाही तर तो फिजिकली पण आपल्याला अफेक्ट करतो. आता म्हणजे विषय हा निघालाच होता, तर जसं औषधं आहेत म्हणाला तुम्ही की मेंटल हेल्थसाठी आपण ती छान राहावी म्हणून जी औषधं घेतो त्यामुळे असंही म्हटलं जातं ना की खूप झोप येते किंवा प्रचंड तो व्यक्ती कंटिन्युअसली झोपूनच जातो. सो हे खरं आहे का? नाही, पूर्वी अशी औषधं होती. म्हणजे पूर्वीच्या काळात अजूनही नवीन औषधं जेव्हा यायची होती त्या काळात थोडंसं आमची जी औषधं आहेत सायकॅट्रिस्ट आम्ही जे वापरतो त्या औषधांमध्ये झोपेचं प्रमाण जास्त होतं. पण आता नवीन औषधं जी आलेली आहेत त्याच्यामध्ये झोपेचं प्रमाण बेअर मिनिमम असतं. अनलेस आम्हाला एखाद्या व्यक्तीला झोप येत नाही तर त्यांना जी औषधं दिली जातात ती फक्त झोपेची असतात. इतर औषधं घेऊन अ पर्सन कॅन लीड अ नॉर्मल लाईफ. बरं, आणि असंही नाही आहे की एकदा औषध सुरू केलं की आयुष्यभर औषधं घेत राहायला लागतात, असंही काही नाही आहे. इट डिपेंड्स कुठला डिसऑर्डर आहे. आता डिप्रेशन, एन्झायटी आहे किंवा सायकॉटिक डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे ज्यांना भास होतात, भीती वाटते, संशय येतो, तर वेगवेगळ्या डिसऑर्डर्सचे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात, वेगवेगळी औषधं असतात. आपण असं जनरलाइज नाही करू शकत. किंवा असंही असेल ना की स्वतःशी काहीतरी समजून घेतात की चला आता मला हे औषध घेतलं की मी बरी होऊन जाईल, म्हणजे कुणाचाही सल्ला न घेता, एकही योग्य व्यक्तीला न विचारता पण स्वतःच काहीतरी ठरवून मोकळे होतात की मला आता हेच केलं तर असं होईल, हीच औषधं मी घेते. मेडिकलमधून काहीतरी झोप येत नाही, तुम्ही जसं म्हणालात की आता खूप विचार करून आणि टेन्शनमुळे झोप येत नाही तर झोपेच्या गोळ्या घेणं, हे बरोबर आहे का? हे काय म्हणजे एक तर आता झोपेच्या गोळ्या सायकॅट्रिस्टच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत नाही आणि कन्सल्ट केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची सायकॅट्रीची औषधं न घेतलेलीच बरी. राईट. कारण आजार काय आहे ह्याचं डायग्नोसिस झाल्याशिवाय तुम्ही तज्ज्ञ नाही आहे ना त्याच्यातले, मला हे झाले म्हणून मी ही औषधं घेते, दॅट इज नॉट राईट. म्हणजे चुकीचं औषध घेऊ शकताय तुम्ही. कुठल्याही औषध म्हणजे
नॉट ओन्ली फॉर मेंटल पीस, फिजिकल इलनेसेससाठीचं औषधसुद्धा कन्सल्ट केल्याशिवाय न घेतलेलंच चांगलं. नक्कीच. तसं तर हा विषय इतका मोठा आहे आणि त्याच्यावरती जेवढा आपण बोलू तितके शब्द आपल्याला कमी पडतील. खरं तर हे प्रत्येकीने फक्त एवढं समजून घेणं गरजेचं आहे की स्वतः आत्ता माझ्यामध्ये काय बदल होतो शरीरामध्ये आणि माझ्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये, आणि त्यानुसार जर आपण छान तसे प्रयत्न केले चांगले तर स्वतःची हेल्थ अजून चांगली होईल. आणि तुम्ही इकडे आलात, इतक्या सगळ्या गोष्टी आज शेअर केलेल्या आहेत, सो त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू.